Hello friends. Hi. So friends, आज आपण आहोत डोंबिवलीतील सुप्रसिद्ध ढोल ताशा पथक आरंभ. तर आपण आता यांना विचारणार आहोत काही प्रश्न आणि त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. अध्यक्ष साहेब या. ये प्लीज. तुझं काय नाव? माझं नाव निशांत चव्हाण आहे आणि आरंभची स्थापना 2012 साली झाली. एक 20 ते 22 जण आम्ही होतो. म्हटलं एक डोंबिवली काहीतरी एक नवीन काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करावा या हेतूने आम्ही हे ढोल ताशा पथक स्थापन केलं. तर आरंभचं वैशिष्ट्य काय? वेगवेगळ्या ढोल ताशा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र मुंबई या जिल्ह्यातनं पथकं आली होती. तर त्यावेळी सलग 4 स्पर्धांमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे मुंबईतलं हे असं पहिलं पथक आहे असं मला वाटतं की ज्यांनी पुण्यातल्या पथकांबरोबर वादन करून त्या पथकांची सुद्धा दाद मिळवली आहे. आणि मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं आमच्यासाठी पोचपावती आहे की आम्हाला त्यांच्याकडनं हे क्रेडिट मिळालं. सो ही आमची एक एकंदर अशी स्टोरी आहे ज्याने आम्ही म्हणजे फेमस नाही म्हणता येणार बट आम्ही आमच्या मेहनतीने या सगळ्या मुलांच्या मेहनतीने म्हणजे गणपती बाप्पाची कृपा आहे म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो आहे. अच्छा तू सांग, तुम्ही सगळे वेळ कसा काढता रे? म्हणजे आता तुम्ही एकत्र इतके मेंबर्स आहात, सो हाऊ डू यू मॅनेज टू कम टुगेदर? कसं? बेसिक वेळ काढतात म्हणजे स्वतःहून सगळे वेळ काढायची गरज पडत नाही. जर का पॅशन असेल तर वेळ काढला जातो आपोआप. कोणी कारण देत नाही की मला वेळ नाही, मी मिरवणुकीला येऊ शकणार नाही और आयदर मला प्रॅक्टिस लायला जमणार नाही. सगळेजण स्वतःची नोकरी धंदे जे असतील ते त्यानंतर कॉलेजेस बिझनेस जे काय असेल ते सगळं ॲडजस्ट करतात आणि त्यातून उरलेला वेळ पथकासाठी Great. देतात. उरलेला नाही म्हणता येणार, स्पेशल वेळ. आणि तुम्ही जेव्हा गणपतीमध्ये तुमचं पथक सिलेक्ट होतो किंवा तुम्ही तिथे जेव्हा ढोल ताशे वाजवता तेव्हा तुम्ही रिहर्सल किती महिने म्हणजे एकंदरीत किती स्पॅन तुम्ही रिहर्सलमध्ये घालवता? बेसिक सगळ्यांना माहिती असेल की गुढीपाडव्याला जी स्वागत यात्रा असते त्याची सुरुवात डोंबिवलीने केली होती. सो डोंबिवलीच्या स्वागत यात्रेमध्ये ढोल ताशा पथकं असतात. सो गुढीपाडव्याचा सीझन असेल किंवा गणपतीचा सीझन असेल किंवा नवरात्री असतील तर त्याच्या 1-1.5 महिना आधीपासून प्रॅक्टिसला सुरुवात करायला लागते. नवीन बॅचेस असतात, नवीन मुलं असतात. सो त्यांना सगळं शिकवायचं आणि जुन्या मुलांचं सगळं एक फ्रेशअप करायचं असेल त्यासाठी प्रॅक्टिस घ्यायला लागते. सो 1-1.5 महिना आधीचा स्पॅन असतो, त्याचा प्रॅक्टिसचा स्पॅन असतो. तुमचं नाव काय? मी माधुरी गायकवाड. तुम्ही काय करता? मी CBSE स्कूलमध्ये प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल? तुम्ही प्रिन्सिपल आहात आणि तुम्ही ढोल ताशा पथकामध्ये म्हणजे हा थॉट कसा आला? ही माझी लहानपणापासूनची आवड होती जी वेळेमुळं नव्हती शक्य, पण आता 5 वर्ष झाले मी माझ्या आवडीला थोडंसं वेळ दिला आणि कामाव्यतिरिक्त वेळ काढून मी हे सर्व मॅनेज करते. आता तुम्ही स्कूलमध्ये तर मुलांना ओरडत असाल, इथे ओरडता का? नाही, इथे मी माझं एक इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व जे आहे ना, जे मी कुठंतरी मिस केलेलं आहे ते मी यांच्याबरोबर पुन्हा जगायचा प्रयत्न करते. मला शाळेत लहानपणी खूप मारलंय. तुला तुम्ही आता डोकं रोज ढोल वाजवता वगैरे, मग त्याचा शाळेत मुलांना मारताना फायदा होतो का? नाही नाही, आताचं शाळेचं वातावरण टोटली वेगळं आहे. मुलांना हातही लावायचा नाही असं स्ट्रिक्ट वॉर्निंग्ज असतात. त्यामुळे मुलांना कोणीही हात लावू शकत नाही. जेवढं प्रेमाने तुम्ही वागवता येईल तेवढंच वागवायचं. हे काय काय म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं काय? काय झालं रोशन? काय झालं म्हणजे काय? मिस वीणा डोक्याला ताप. तुम्हाला कळते तुम्ही काय करताय? ए इट्स नॉट डोक्याला ताप, इट्स जगताप. रिस्पेक्टने नाव घ्यायचं माझं, समजलं ना? अगं सेमच आहे. पण ते जाऊ दे, तू माझ्या सायकलला अशी पकडून का उभी आहेस? आणि हा काय सेल्फी पॉइंट आहे की इथे उभे राहून सेल्फ्या घेतेस? तुला काय करायचंय? मी कुठेही सेल्फी घेईन, लेफ्टला राईटला तिकडे समोर. तुझ्या बाजूला उभी राहून नाही घेते ना, म्हणजे विषय संपला है ना? तू ना माझ्या बरोबर ना उभी राहून सेल्फी घेऊच नकोस. कसं माहितीये का वीणा, तू माझ्याबरोबर एखादा सेल्फी घेशील आणि FB ला टाकशील, अगं तुझा काय फॅन फॉलोईंग वाढेल. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मी किती हँडसम आहे, मी किती डॅशिंग आहे, मी किती चार्मिंग आहे. वाढणारच ना फॉलोअर्स. चार्मिंगच्या घरी जा, लगेच फॅन फॉलोइंग वाढेल. काय समजतो स्वतःला? थांब, मी माझी ओळखच करून देतो तुला. हा दे. काय? ज्या सायकलला तू टेकून उभी आहेस ना, ती माझी सायकल आहे. माझ्या मालकीची सायकल आहे ती. मग त्याचं काय? काय? अगं मग त्याचं काय, मागची 12 वर्ष ना मी हीच सायकल वापरतोय. म्हणजे मी लहान असल्यापासून ही सायकल वापरतोय. आता मी मोठा झालोय पण माझी बिचारी सायकल, जोरात नको पकडूस तिला. हा मग काय पुढे? म्हणजे मित्रांनो, साध्या वाण्याकडे जायचं असेल ना तरी सुद्धा मी हीच सायकल वापरतोय. कळते तुला?
जरा पायाने चालत जा, एक्सरसाइज कर, काय सायकल घेऊन फिरतो. अगं तुला कळतच नाहीये, ही स्टोरी आहे स्टोरी. अगं युवागिरीसाठी नवीन स्टोरी आहे. म्हणजे मित्रांनो विचार करा, एक मुलगा जो 12 वर्ष फक्त एकच सायकल चालवतोय आणि हीच त्याची युवागिरी आहे. अर्थात या रोशन विचाराची युवागिरी आहे ही. कसं ना रोशन, तुझ्या अंगात युवागिरी भरली आहे, तर कशाला आपण महाराष्ट्रभर फिरून युवागिरी शोधतोय का? हा यार पॉइंट मित्रांनो. म्हणजे माहितीये का, माझ्यावर जरी तुम्ही फोकस केलं ना तरी 1000 एपिसोड ना असेच कडक कटाकट निघतील. इतकं पोटेन्शियल आहे माझ्याकडे. काय व्हेरिएशन देतो ना, म्हणजे सरांना सांगतो प्रत्येक वेळी काहीतरी असं वेगळंच काढून दाखवीन मी. रोशन ठीक आहे, म्हणजे तुझ्या सायकलचं आणि तुझं जे कनेक्शन आहे ना ते कळलं मला 12 इयर्सचं. आता तुझ्यावर स्टोरी होईल की नाही ते मला नाही माहीत, पण आता मी तुला अशा 2 सायकलिस्टला भेटवणार आहे ज्यांनी भारतातच नाही तर परदेशात जाऊन सायकल चालवली नाही तर सायकल सहित स्वतःचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलंय. हाय सर. हॅलो सर, तुमच्याबद्दल मी खूप ऐकलंय. म्हणजे आता येताना सुद्धा विनाने मला खूप सांगितलं तुमच्याबद्दल. आणखीन सर इतकं ऐकल्यावर मी तर खूप सॉलिड एक्साइटेड झालो आणि म्हटलं कधी एकदा जातो आणि सरांना भेटतोय. सर मला अख्ख्या महाराष्ट्राला दाखवायची आहे तुमच्यातील युवागिरी. फ्रेंड्स, आपल्यासोबत नाशिकमधील 2 फेमस पर्सनॅलिटी आहेत ज्यांनी सायकलिंग मध्ये रेकॉर्ड केलाय. आपल्यासोबत आहेत महाजन बंधू. तुमचं नाव काय सर? मी डॉक्टर हितेंद्र महाजन. हितेंद्र महाजन. मी डॉक्टर महेंद्र महाजन. महेंद्र महाजन. आणि आता आपण यांच्याशी खूप गप्पा मारणार आहे. चला तर आपल्या गप्पा सुरू करूया. सर, खूप ऐकलं तुमच्याबद्दल, पण एक असं ऐकलं की तुम्ही भूतानच्या रेसमध्ये यू आर द फर्स्ट सायकलिस्ट एव्हर हु वॉन भूतान रेस. एका दिवसात 268 किलोमीटर्स. म्हणजे ह्या अचीवमेंट बद्दल ऐकायला खूप आवडेल सर. अचिव्हमेंटही तशी धासू आहे. हिमालयामध्ये ते भूतानसारख्या सुंदर देशामध्ये एक दिवसाची सगळ्यात डेंजरस रेस हिला म्हणतात. कारण रस्ता इतका खराब असतो आणि दऱ्याखोऱ्यातनं असतो. मध्येच तुम्ही ढगात असतात, मध्येच खाली दरी असते. त्यामुळे हिला डेथ रेस सुद्धा म्हणतात. आणि ती डेथ रेस. आणि अशा रेसमध्ये आम्हालाही खूप एक्साइटेड होतो. आम्ही पहिल्यांदा गेलो. वी वर द फर्स्ट इंडियन टू डू दॅट. तयारी करून आणि छान अनुभव होता तो. सर आधी कोणी गेलंच नव्हतं का इंडिया आणि रिप्रेझेंटेशनच नव्हतं? आधी काही रिप्रेझेंटेशन नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला सगळीच नवीन माहिती गोळा करावी लागली. आणि तिथे गेल्यानंतर खूप मजा आली, खूप शिकायलाही मिळालं. आणि त्या खडतर ती रेस होती की सकाळी ती पहाटे 2 वाजता 2 वाजता ती पहाटे सुरू होते. 2 वाजता सुरू होते. उठलंच की असं सर? 12 वाजता झोपतच नाही. झोपलेच नाही. सर, रेसमध्ये किती लोकांची रेस असते, म्हणजे की नंबर ऑफ पीपल किती असतात? आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा जवळपास 22 पार्टिसिपंट होते विविध देशांमध्ये. वाव. 22. ऍक्च्युली विनर जे होते ते भूतानचे लोकलाइट्स होते, मुलं अच्छा, असतात. हा, कारण ते वातावरण असं आहे की तिथे 50-50 किलोमीटरचे कंटिन्युअस घाट आहेत. ओके. आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये इथे आपल्याला एवढी मोठे घाट किंवा त्या अल्टिट्यूडला म्हणजे साधारण 3300 मीटर वरती पर्यंत ते हे जातात. अच्छा. तिथला असा त्याची हिस्ट्री होती की participants, 1/3 of the participants could only complete it in previous 2 years. क्या बात है. So we became the first Indians to complete the race. ता 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 धकटी तक तांग धकटी तक तांग दिगी तक दिगी तक दिगी तक दिगी तक तांग 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 दिनता. हे विना काय पडलंय का? थांब मी बघतो. वागता येत नाही वाटतं तुला. मूर्ख, काय काय पडलंय? डान्स करते मी.